नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीचा रिझल्ट बघणार आहोत आणि त्या टाटा ग्रुपच्या कंपनीचे नाव आहे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.86%, FISची होल्डिंग आहे 16.99%, DISची होल्डिंग आहे 14.51% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.63%. आणि मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा रिझल्ट आज मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. म्हणजे मित्रांनो, याचा रिझल्ट मार्केटला कसा वाटला हे बघण्यासाठी आपल्याला उद्या टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर चेक करावा लागेल. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 25 रुपयांचा. परंतु मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 5,645 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,990 कोटी रुपये. आणि या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,798 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,990 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 5,697 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 6,059 कोटी रुपये. आणि टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,826 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 6,059 कोटी रुपये. चला आता बघूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा क्वार्टर 4मध्ये किती टोटल एक्सपेन्सेस आला आहे तो. आणि मित्रांनो, टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 5,405 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,723 कोटी रुपये. आणि टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,441 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,723 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियड किंवा इयरबद्दल, म्हणजे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 321 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,040 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 236 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,040 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या EPSबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 11.26 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 36.49 रुपीज.
आणि मित्रांनो या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 8.28 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला ही 36.49 रुपीज. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.